जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मतदार निवडणूक अधिकाऱ्याला म्हणतो, ही तुम्ही जी बोटाला शाई लावलीये ती किती दिवसात पुसून जाईल? निवडणूक अधिकारी, 1.5 ते 2 महिन्याने. मतदार डोके पुढे करून, थोडी माझ्या डोक्याला पण लावता का हो? मेहंदी लावल्यावर फक्त 7 दिवसच टिकते. निवडणूक अधिकारी, निघ इथून. जेवत असताना चिंटू म्हणतो, पप्पा तुमच्या डाळीत. पप्पा शांत बस, किती वेळा सांगितलं तुला जेवताना असं मध्ये बोलू नये म्हणून. जेवण झाल्यानंतर, पप्पा आता सांग चिंटू, मगाशी काय बोलत होतास? चिंटू, पप्पा तुमच्या डाळीत माशी पडली होती तेच सांगायचं होतं. सुखी राहायचं असेल तर नेहमी आतला आवाज ऐका. आतला आवाज म्हणजे किचन मधला आवाज. अहो ऐकलं का? ऑपरेशनसाठी एक पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. तिथं ऑपरेशन टेबल जवळ त्याला एक फुलांचा हार दिसतो. पेशंट, डॉक्टर हा फुलांचा हार कशासाठी? डॉक्टर, आज माझं पहिलं ऑपरेशन आहे बघ, सक्सेसफुल झालं तर मला नाहीतर तुला. नवरा, मी जर नेता झालो ना तर अख्खं देश बदलून टाकीन. बायको, जरा कमी पीत जा हो, लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही, ती बदला आधी. एका मित्रानं बंड्याकडे 10,000 रुपये मागितले. बंड्या, सॉरी मित्रा, माझ्याकडे पैसे नाहीत, पण तू माझ्याकडून एवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली हे ऐकून लय बरं वाटलं बघ. शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो. बंड्याचं इंग्रजी कच्चं असल्यामुळे गुरुजी नेहमी त्यालाच पकडतात. आजही तसंच झालं. गुरुजी, बंड्या मी तुझा जीव घेईन, याचं इंग्रजीत भाषांतर कर. बंड्या, ते इंग्रजी गेलं उडत, तुम्ही पहिला हात तर लावून बघा मला. संतू खूप मोठमोठ्यानं रडत असतो. अंतू, काय झालं, का रडतोयस रे? संतू, अरे काय सांगू अंतू, सांग, मन मोकळं करून टाक. ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय तिचं नावच आठवत नाहीये बघ. पप्पू त्याच्या आई बाबांबरोबर मुलगी बघायला जातो. चहा पाणी झाल्यावर प्रश्नोत्तर सुरू होतात. पप्पूची आई, जेवण वगैरे बनवायला येतं का? मुलगी, हो, लग्न झाल्यावर यांना सुद्धा शिकवीन मी. काही लोकांना ऐकून घ्यायची सवयच लागलेली असते. एकदा का बायकोनं सांगितलं की 5 मिनिटात तयार होऊन येते, तर मग दर अर्ध्या तासाला विचारायची काय गरज आहे की आणखी किती वेळ लागेल? आता लग्न करताना 7 वचनाऐवजी 8 वचनं घेतली जाणार. 8वं वचन असेल, व्हॉट्सअप आणि फेसबुकपेक्षा जास्त वेळ मी माझ्या नवऱ्याकडं लक्ष देईन. बायको जेव्हा तुम्हाला विचारते की काय बोलतात, तर त्याचा अर्थ असा नाही की तिनं काही ऐकलं नाही. ती तुम्हाला तुमचं वाक्य बदलण्याची आणखी एक संधी देते, असा त्याचा अर्थ आहे. गर्लफ्रेंड घाबरत घाबरत बॉयफ्रेंडला म्हणाली, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. मागच्याच महिन्यात माझा साखरपुडा झाला, मला माफ कर. बॉयफ्रेंड, अगं वेडी, एवढं मनाला लावून घेऊ नको. आज माझ्या घरी चल, मी तुला माझ्या बायका पोऱ्यांची ओळख करून देतो. कदम काका, काय आबा, आज अगदी आनंदात दिसताय, काही विशेष? आबा, अहो आमच्या शेजारच्या भोसल्याने 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली. कदम काका, पण तुम्हाला इतका आनंद होण्याचं कारण तरी काय? त्यांच्याकडे तुमची उधारी वगैरे आहे काय? तात्या, नाही हो, त्याला आता तिकीट सापडत नाहीये. नदी किनारी एक झुडपं वसलेलं असतं. वातावरण खूपच रोमॅन्टिक झालेलं असतं. प्रेयसी, तुझा काय प्लॅन आहे प्रियकर? तोच नेहमीचा 199चा 1.5 GB पर डे. प्रेयसी, तू मोबाईलमध्येच मरणार, मी चाललंय बघ. नख कापल्यानंतरही जो स्टीलच्या डब्याचं घट्ट बसलेलं झाकण उघडण्याची हिंमत ठेवतो, तो आयुष्यात काहीही करू शकतो. कधी कधी असं वाटतं की सगळं सोडून द्यावं आणि दूर हिमालयात निघून जावं. पण मग मनात विचार येतो, तिथं नेट चाललं नाही तर? बाई, दादा, एक अशी भन्नाट साडी दाखवा की ती बघून माझी धाकटी जाऊ मनातल्या मनात जळून खाक होईल. दुकानदार, मॅडम, अशी एकच साडी होती जी आत्ताच तुमची जाऊ बाई घेऊन गेली बघा. कपाट उघडल्यावर महिलांसमोर 2 मुख्य अडचणी असतात.
एकतर वापरायला कपडे नसतात आणि ठेवायला जागा नसते. मी, तू मला ब्लॉक केलं का केलं? ती, तू मला काळी का बोलला? मग मी, मग ब्लॉक करून काय गोरी झालीस का? गुरुजी, वाईन शॉप आणि कॉफी शॉप मध्ये काय फरक आहे? बंड्या, सोपा आहे सर. प्रेमाची सुरुवात कॉफी शॉप मध्ये होते आणि शेवट वाईन शॉप मध्ये. एक बाळ जन्माला आल्या बोलायला लागतो. त्या नर्सला विचारलं, खायला काय आहे? नर्स, पोहे आणि उपीट तयार आहे. मुलगा, अरे बापरे, पुन्हा पुण्यातच जन्म झाला की काय? बायको, आहो मी काल डॉक्टरकडे गेले होते. नवरा, मग काय म्हणाले डॉक्टर? बायको, डॉक्टर म्हणाले तुमची बीपी वाढले. बीपी म्हणजे काय असतो? नवरा, अगं बीपी म्हणजे बावळटपणा ग. हम आज भी शतरंज का खेल अकेले खेलते हैं, क्योंकि दोस्तों के खिलाफ चाल चलना हमें आता नहीं, असं स्टेटस ठेवणारी पोरं. कौन कहता है कि सिर्फ मोहब्बत में दर्द होता है? कमबख्त, दरवाजात बोट चेंगरले की तवा बी लय बेकार दर्द होता है. गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा. गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा. ऑनलाईन नाही, मेसेज नाही, ॲडमिनचा ठरला का साखरपुडा? बायको, लाज नाही वाटत? स्वतःचं लग्न झालंय तरी मुलींकडे पाहतो. नवरा, असं कुठं लिहिलंय की काल उपवास असताना मेनू कार्ड पाहू नये? काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती. बायको, एकटीच आली असेल. नवरा, हो, तुला कसं माहित ग? कारण, बायको, कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता. लग्न, माझ्या मित्राने मला विचारले, दुकान कामासाठी लग्न झालेला कामगार पाहिजे बघा, अशी पाटी का लावलीस? मी म्हणालो, काही नाही, लग्न झालेल्या पुरुषांच्या सहनशक्ती जास्त असते.